नमस्कार. पाऊस म्हटलं की सगळीकडे चैतन्यमय वातावरण. पण काहींच्या आयुष्यात हाच पाऊस जेव्हा व्यथा घेऊन येतो, तेव्हा त्यांची काय अवस्था होत असेल, हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं. आणि हीच सांगणारी धरणग्रस्त कोयना नावाची कविता आज मी तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे धरणग्रस्त कोयना. काय सांगू माझ्या जन्माची कहाणी, काय सांगू माझ्या जन्माची कहाणी, भाकर थापत होती माझी माय जणी. काय सांगू माझ्या जन्माची कहाणी, भाकर थापत होती माझी माय जणी. आला आला लोंढा म्हणताच झोपडीत शिरला, आला आला लोंढा म्हणताच झोपडीत शिरला, हातातल्या उंड्यासहित पुरात सगळा मिसळला. जणी माझी पाहत राहिली, जणी माझी पाहत राहिली कुडाला कवेत घेत. जणी माझी पाहत राहिली कुडाला कवेत घेत, हतबल होत कोयनेला म्हणते मी तुझीच लेक. क्षणार्धात चोहोबाजूला पसरला पुराचा विळखा, क्षणार्धात चोहोबाजूला पसरला पुराचा विळखा. कुडाच्या भिंतीच्या आधाराने किती पाहायच्या चळका. पूर्णवे महापूरच तो, पूर्णवे महापूरच तो, ओसरायचं नाव घेईना. दूर दूरपर्यंत तिला काही केल्या गाव मात्र दिसेना. पूर्णवे महापूरच तो, ओसरायचं नाव घेईना. पूर्णवे महापूरच तो, ओसरायचं नाव घेईना. दूर दूरपर्यंत तिला काही केल्या गाव दिसेना. धरण बांधणाऱ्यांनी नुसतं धरण नाही बांधलं, धरण बांधणाऱ्यांनी नुसतं धरण नाही बांधलं, तुम्हा आम्हासारख्यांचं आयुष्य वेशीवर टांगलं. धाय मोकलून रडाया कुणी बी उरलं नाही, धाय मोकलून रडाया कुणी बी उरलं नाही. पुरातल्या प्रेतांना आता JCB उचलत आहे. पुरात वाचलेली माय माझी निपचित पडली नाही, पुरात वाचलेली माय माझी निपचित पडली नाही. तर प्रत्येक वेळी शुद्धीवर येताना म्हणते कोयना माझी आय हाय, कोयना माझी आय हाय. अशी धरणग्रस्तांच्या मनाची अवस्था. कितीही अगदी आपल्या जीवावरती जरी एखादा प्रसंग बेतला तरी आपण आपल्या मातीशी नाळ तोडू शकत नाही. आणि हीच सांगणारी व्यथा या धरणग्रस्त कोयना या कवितेतून मी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.